तर बघा आपण लास्ट लेक्चरला गॉस इल्युमिनेशन मेथड बघितली होती. आज आपण त्याचा एकच प्रॉब्लेम बघितला होता. ठीक आहे, हे सायमल्टेनियस इक्वेशन चालू आहे आता आपलं. सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. ठीक आहे, तर गॉस इल्युमिनेशन मेथडने काय करायचं, इल्युमिनेट करायचं एक एक व्हेरिएबल आणि नंतरनं त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशाची? व्हेरिएबल्सची. एक एक व्हेरिएबल. आता बघा 3 इक्वेशन दिलेले राहत्या. 3मधून पहिले या 2 इक्वेशनपासून या 2 इक्वेशनमध्ये काय करायचं, एक व्हेरिएबल रिड्यूस करायचं. त्याच्यानंतर सेम परत ह्या 2 इक्वेशनमधून एक व्हेरिएबल रिड्यूस करायचं. आता इथं रिड्यूस केलेलं आणि इथं रिड्यूस केलेलं सेम पाहिजे. नंतर आपल्याला 2 इक्वेशनचं व्हेरिएबल भेटतं. ठीक आहे, आणि मग आपण काय करणार, त्याच्यावरून त्या 2 इक्वेशनवरून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आणि ती व्हॅल्यू, भेटलेली व्हॅल्यू आपण परत त्या इक्वेशनमध्ये टाकणार. नंतर आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटणार आणि नंतर आपण काय करणार, त्या 2 याची व्हॅल्यू या 1 नंबरच्या इक्वेशनमध्ये किंवा या तिन्हीपैकी कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये टाकणार आणि आपल्याला तिसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे, याची आहे गॉस इल्युमिनेशन मेथड. तर आता आपल्याला त्याचा नेक्स्ट दुसरा प्रॉब्लेम बघायचा आहे. काल आपण एकच प्रॉब्लेम बघितला होता. आज आपण नुसते गॉस इल्युमिनेशनचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आता बघा, ह्या टाईपचा सायमल्टेनियस इक्वेशनचा प्रॉब्लेम पेपरमध्ये 6 मार्कला येतो. किती मार्कला येतो? 6 मार्कला. जर खूप सोपा प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम 4 मार्कासाठी येतो, परंतु जर थोडासा कॉम्प्लिकेटेड आणि अवघड प्रॉब्लेम असेल तर तो 6 मार्कासाठी येतो. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. तर सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय, क्वेश्चन लिहून घ्या. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स by Gauss illumination method. इल्युमिनेशन मेथड. ठीक आहे, इक्वेशन दिलेले बघा. 2x प्लस 3y प्लस z इक्वल्स टू 13. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन दिलं आहे x प्लस y मायनस 2z इक्वल्स टू -1. त्याच्यानंतर 3x मायनस 4y प्लस 4z इक्वल्स टू 15. हे काय आपल्याला गिवन आहे. नंतर काय करायचं, आता सोल्युशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर बघा आता आपल्याला सोल्युशन काढायचं. 1 मिनिट फक्त. ठीक आहे, सगळ्यांनी प्रॉब्लेम लिहिला. थोडीशी अरेंजमेंट चेंज केली, त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर सोल्युशन काढताना बघा, लक्ष द्या. आता काय करायचं, ते जे गिवन इक्वेशन आहे ते ॲज इट इज लिहायचे आणि त्यांना नंबर द्यायचा 1 2 3. ठीक आहे, सगळ्यात पहिले ते करायचं. मग आता बघा, इक्वेशनचा नंबर लिहा. हा प्रॉब्लेम आपण काल सॉल्व्ह केला होता का बघा बरं एकदा. काल वेगळा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, काल दुसरा होता, आज दुसरा आहे. ठीक आहे, तर रिपीट नको व्हायला. आणि हा प्रॉब्लेम बघा पेपरमध्ये आलेला आहे. 2012ला आला होता, 2018ला आला होता, त्याच्यानंतर 2022ला आलेलं होतं कम्प्युटर आणि IT मध्ये. ठीक आहे, आय स्कीममध्ये 6 मार्कासाठी आलेला आहे. किती? 6 मार्क. तर आता आपण सॉल्व्ह करणार आहे. सगळ्यात पहिले यायचं द गिवन इक्वेशन्स गिवन इक्वेशन 2x प्लस 3y
प्लस झेड इक्वल्स टू 13 हिला द्यायचं इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर ना इक्वेशन नंबर 2 काय एक्स प्लस वाय मायनस 2z इक्वल्स टू -1. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 3x मायनस 4y प्लस 4z इक्वल्स टू 15. हे काय आपल्याला 3 इक्वेशन गिवन आहे बघा. आता आपण काय करायचं, सगळ्यात पहिले बघा आता यात इक्वेशन बघायचं. जर आपण काय केलं, आता बघा इथं याचा कोएफिशियंट 2 आहे आणि याचा कोएफिशियंट 1 आहे आणि याचा कोएफिशियंट 3 आहे. ठीक आहे, पहिले आपण 1 आणि 2 इक्वेशनमध्ये एक्स व्हेरिएबल रिड्यूस करू शकतो, बरोबर आहे की नाही. पण मग रिड्यूस करायसाठी काय करावं लागलं आपल्याला इथं ही जे इक्वेशन नंबर 2 आहे त्या इक्वेशन नंबर 2ला पहिले 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल, कारण की कॅन्सल करायचं म्हणजे व्हेरिएबल रिड्यूस करायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, त्यांचं कोएफिशियंट सेम पाहिजे. तर मग बघा आता पहिले इक्वेशनला तर काही प्रॉब्लेम नाही, पण दुसऱ्या इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. का, कारण की इथं दोन्हीचं पण कोएफिशियंट काय करावं लागेल आपल्याला, सेम करावं लागेल. या एक्सच्या इथं काही कोएफिशियंट सध्या 1 आहे, मग तो 2 पाहिजे. जरच ते काय होऊ शकतं एकमेकांमध्ये कॅन्सल होऊ शकतं. ते कधी कॅन्सल होईल, जर आपण इक्वेशन नंबर 2ला 2 नी मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन नंबर 1 मधून 2 जर मायनस केलं तर काय होईल, एक्स व्हेरिएबल रिड्यूस होईल. ठीक आहे, मग इथं लिहायचं आता बघा, मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 by 2 and subtract from 1 इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, मग आता काय करायचं, 2 नी मल्टिप्लाय करायचं इक्वेशन नंबर 2ला. मग जर आपण बघा त्याला इक्वेशन 2 × 2, मग बघा आता इथं 2x प्लस 2y. मग बघा आता इथं जर 2 नी मल्टिप्लाय केलं तर 2 2 चा 4 होतं. ठीक आहे, मग इथे येणार 4z इक्वल्स टू, आता इथं 2 नी -1ला जर 2 नी मल्टिप्लाय केलं तर -2 येणार. ठीक आहे, मग आता काय करायचं, आपल्याला भेटलं इक्वेशन. ठीक आहे, मग आता काय करायचं, इथं लिहायचं इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. ठीक आहे, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 करायचं. मग बघा 2 इक्वेशन ॲज इट इज लिहा, 2x बघा 2x प्लस 3y प्लस z इक्वल्स टू 13. ठीक आहे, नंतर ना आता याच्यात हे मायनस करायचं, मग इथं लिहायचं -2x प्लस 2y मायनस 4z इक्वल्स टू -2. ठीक आहे, मग बघा आता हे मायनस इथं जर मायनस, आता बघा इथं लक्ष द्या, आता हा मायनस जर याच्यासोबत ते केलं तर इथं काय येणार, मायनस येणार. ठीक आहे, इथं सर्कलमधल्या इथं मायनस आलं. आता बघा हे मायनस आणि प्लस काय होणार, मायनसच होणार. त्याच्यानंतर ना हा मायनस आणि हा मायनस मायनस काय होईल, इथं प्लस होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर ना हे वरच मायनस आहे जरी. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा इथं हा मायनस आणि हा मायनस काय होईल, प्लस होईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा म्हणजे मायनस साईनचं कळलं पाहिजे तुम्हाला, कारण की बघा ॲक्च्युली कसं असतं ते तुम्हाला इथं साधं कॅल्क्युलेशन करून दाखवत नाहीत, काही जणांना ते कळणार नाही. सपोज बघा आता हे पहिलं इक्वेशन आहे 2x प्लस 3y प्लस z इक्वल्स टू 13. मायनस या इक्वेशनमधून मायनस करणार आपण कोणतं, बघा आता हे इक्वल्स टूच्या इकडचे नाही का, म्हणजे बघा आता हे झालं इक्वेशन 1चा पहिला पार्ट. ठीक आहे, मग याच्यामधून काय करणार आहे आपण, हे मायनस करणार काय, 2x प्लस 2y मायनस 4z आणि त्याच्यानंतर ना इक्वल्स टूचं पुढचं साईन म्हणजे हे 13 मायनस 2. मग बघा आता हे मायनस साईन जेव्हा मध्ये जाणार इथं याला मायनस करेल, त्याच्यानंतर ते इथं जाईल तेव्हा हे मायनस प्लस मायनस होईल आणि हे मायनस मायनस प्लस होईल. मग सेम तसंच इथं केलं बघा, हे काय आहे मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस आणि मायनस मायनस प्लस आणि हे मायनस मायनस परत प्लस होणार. ठीक आहे, म्हणजे सेम ॲज इट इज केलं इथं जसं वरती ते केलं तसं. म्हणजे हे तुम्हाला व्हर्टिकल फॉर्ममध्ये लिहून दाखवलं आणि इथे हे हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये. ठीक आहे, नाही कन्फ्यूज नाही व्हायची इथं.
मग बघा आता इथं कॅन्सल होणार. आता काय काय कॅन्सल होईल बघा, हा -2x आणि हा -2x काय होणार, कॅन्सल होणार. मग बघा आता इथं काय येईल, तर इथं बघा हे 3y आणि -2y, 3y - 2y काय होतं, तर y येईल, कारण की 3 मधून 2 गेले, 1 राहिला. ठीक आहे, मायनस. आता मायनस का प्लस, बघा इथं प्लस होणार का, कारण की इथं +4z + 5, म्हणजे इथं काय येणार 5z = मग बघा आता प्लस प्लस काय होणार, प्लसच होणार. मग 13 आणि 2 15. मग बघा आता आपल्याला इथं एक इक्वेशन भेटलं. कोणतं इक्वेशन भेटलं, नवीन इक्वेशन भेटलं बघा आपल्याला 2 व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये, y + 5z = 15. ठीक आहे, ही इक्वेशन नंबर याला 4 द्या. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, आता आपण काय केलं, ह्या इक्वेशन ह्या दोन्हीमधून एक व्हेरिएबल रिड्यूस केलं. तर आता बघा आपल्याला याच्यामधून एक व्हेरिएबल रिड्यूस करायचं. मग इथं कोएफिशियंट सेम आहे का कोणाचं बघा बरं, याच्यात पण x रिड्यूस करायचं. बघा आता हे जे इक्वेशन नंबर 2 आहे त्याचं कोएफिशियंट 1 आहे आणि इक्वेशन नंबर 3चा कोएफिशियंट किती आहे, 3 आहे. तर मग आपल्याला काय करावं लागलं, आता 2 इक्वेशन घ्यायची. ठीक आहे, सगळ्यात पहिले 2 इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्या. सपोज आता आपण 2 इक्वेशन कोणते कोणते घेणार आहे, x + y - 2z = -1 आणि 3x - 4y + 4z = 15. हे आपल्याला इक्वेशन आहे. ठीक आहे, मग आता बघा याचं कोएफिशियंट सेम करायचं जर असेल, तर हे जे इक्वेशन नंबर 2 आहे याला मल्टिप्लाय बाय 3 करावं लागेल आणि याला ॲज इट इज ठेवावं लागेल. आणि नंतर मग याच्यामधून हे मायनस करावं लागेल, तेव्हा हे काय होणार, कॅन्सल होणार. मग इथं लिहायचं बघा, मग इथं लिहा मल्टिप्लाइंग 3 टू इक्वेशन 2. मग इथं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं इक्वेशन नंबर 2 ला अँड सबस्ट्रॅक्ट इट फ्रॉम इक्वेशन 3. मग बघा आता आपल्याला पहिले काय करायचं, मल्टिप्लाय करायचं कशाला, तर इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. बघा आता इथं जर याने मल्टिप्लाय केलं 3 ने, इथं पण 3, मग 3 2 इथं 6 होईल आणि इथं पण 6 होईल. ठीक आहे, मग काय करायचं बघा, 3x + 3y - 6z = -6. मग आता हे जे इक्वेशन येणार आहे, हे कोणतं इक्वेशन आलं बघा, आता हे आपल्याला 5 नंबरचं इक्वेशन, याला काय करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं कशामधून, या 3 नंबरच्या इक्वेशनमधून. मग इथं लिहायचं इक्वेशन 3 - इक्वेशन 5. ठीक आहे, मग बघा इथं परत लिहा इक्वेशन नंबर 3x - 4y + 4z = 15. आता इक्वेशन आपण ॲज इट इज लिहिलं. आता हे इक्वेशन परत लिहायचं, 3x + 3y - 6z = -6. ठीक आहे, सॉरी -6 कसं काय, कारण की इथं तर -1 आहे ना, तर -1 ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं किती येईल, 3 येणार आहे. ठीक आहे, करेक्शन इथं थोडंसं 3 येणार आहे. मग बघा आता आपल्याला मायनस करावं लागेल. मायनस करताना बघा इथं मायनस साईन जर आलं, मग इथं होणार मायनस. ठीक आहे, त्याच्यानंतर मग दुसरीकडे काय होईल बघा, कलर थोडा वेगळा वापरू इथं. बघा आता इथं हे काय मायनस साईन, प्लस मायनस मायनस होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा आता हे मायनस प्लस मायनस, आणि त्याच्यानंतर हे मायनस मायनस प्लस, आणि त्याच्यानंतर हे मायनस मायनस परत काय होणार, प्लस होणार. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला डिवाइड बाय, सॉरी आता कट होणार मायनस मायनस केल्यानंतर. एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. मग बघा -3 + 3 कॅन्सल होऊन जाणार, मग तिथं काय येणार, 0 येणार. ठीक आहे, म्हणजे हा कट झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा -4y -
3y, मग किती होणार, मायनस मायनस प्लस होईल आणि त्याचं काय आन्सर येईल 7y. ठीक आहे, पण त्याला साईन कोणतं येईल, मायनस साईन येईल. का, कारण की दोन्ही पण मायनस आहे. ठीक आहे, दोन्ही पण कसे आहे, मायनस आहे. ठीक आहे, मायनस 7y, मायनस 7y. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता इथं हे काय आहे, प्लस प्लस आहे, मग 6 आणि 4 10 होतं. ठीक आहे, प्लस 10y, सॉरी झेड, इथं व्हेरिएबल कोणतं आहे, झेड आहे ना, झेड इक्वल्स टू, मग बघा 15 आणि प्लस 3 18 होत्या. मग इक्वेशन नंबर 6 आलं. मग बघा आता इथं हा y आणि बघा हे दोन्ही पण कसे सेम सेम आहेत, बरोबर. मग आता आपण काय करू शकतो, या दोन इक्वेशनमध्ये वायला रिड्यूस करू शकतो. वायला जर रिड्यूस करायचं असेल तर इथं कोएफिशियंट बघा किती आहे, इथं कोएफिशियंट किती वायचा, वायचं कोएफिशियंट 7 आहे, बरोबर. मग वायचं कोएफिशियंट जर 7 असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 7नी मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. मग 7नी इक्वेशन नंबर 6ला मल्टिप्लाय करायचं. मग पुढच्या पेजवरती घ्या, दोन्ही इक्वेशन परत लिहा. मग इथं लिहून घ्यायचं, मग बघा इथं इक्वेशन लिहा. इक्वेशन नंबर किती लिहायचं आपल्याला, 4. काय ते y प्लस 5z इक्वल्स टू 15. मग इथं लिहा y प्लस 5z इक्वल्स टू 15. इक्वेशन नंबर 4 आहे. ठीक आहे, आणि आताचं लेटेस्ट इक्वेशन कोणतं आलं, तर लेटेस्ट इक्वेशन आलं बघा मायनस 7y प्लस 10z इक्वल्स टू 18. ठीक आहे, मायनस 7y प्लस 10z इक्वल्स टू 18. हे इक्वेशन नंबर आलं 6. ठीक आहे, मग आता बघा याच्यामधून हे आपल्याला मायनस करायचं आणि इथं 4ला कितीने मल्टिप्लाय करायचं, इक्वेशन 4 मल्टिप्लाय बाय 7. ठीक आहे, आणि नंतर ना काय करायचं, इक्वेशन 4 बघा आता इथे एकाचं मायनस साईन एकाचं प्लस आहे, मग प्लस, तर मग काय करायचं, ॲज इट इज करायचं. मग ॲज इट इज जर ठेवायचं असेल तर प्लस करावं लागेल, प्लस इक्वेशन नंबर 6. ठीक आहे, मग बघा आता 4ला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. तर 4ला मल्टिप्लाय जर केलं तर 7y आणि 7 5 35 होणार. याला काय करायचं, मल्टिप्लाय बाय किती करणार आहे आपण, 7 करणार आहे ना, मग 7 5 35 होणार. ठीक आहे, 35 झेड इक्वल्स टू 15 7 15 1 15 15 2 30 15 3 45 15 चौक 60 15 5 75 आणि 15 7 105 होता. ठीक आहे, 15 7 90 आणि 15 7 105. ठीक आहे, मग इथं लिहायचं 105. त्याच्यानंतर ना हे मायनस ॲज इट इज दुसरी इक्वेशन तशीच राहणार, कारण तिला आपण काही मल्टिप्लाय करीत नाही. 10z इक्वल्स टू 18. बघा आता आपण ॲडिशन करणार आहे, मग ॲडिशन करताना काही साईन चेंज होईल का, कोणाचं नाही होणार. मग परत इथं हा जो प्लस 7y आणि मायनस 7y हे काय होणार, कट होणार. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा हा जो 35z प्लस 10z किती होईल, 45z होणार. ठीक आहे, आणि 105 प्लस 18 किती होतं, 123 होतं. मग आता बघा झेडची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट करू शकतो. झेड इक्वल्स टू 123 डिवाइड बाय 45. मग ते किती येणार, तर ते कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. बघा झेड इक्वल्स टू 123 भागिले 45 करा कॅल्क्युलेटरमध्ये. 123 भागिले 45, तर ते याचं 2.733. आता बघा कॅल्क्युलेटरमध्ये जर बघितलं तर 7333 येतं. ठीक आहे, मग तुम्ही 3 वेळेस नाही का 3 डिजिटपर्यंत लिहा 733. ठीक आहे, 2.733. बघा आता आपल्याला झेडची व्हॅल्यू भेटली 2.733. ठीक आहे, आता हिला काय करायचं, पुट करायचं कशामध्ये, इक्वेशन नंबर 4 मध्ये. मग इक्वेशन नंबर 4 काय होतं आपलं, तर बघा y प्लस 5z इक्वल्स टू 15 आहे. ठीक आहे, मग याला जर आपण 4 मध्ये पुट केलं तर आपल्याला लिहायचं इथं नाव z इक्वल्स टू 2.733 पुटिंग इन इक्वेशन
इक्वेशन 4. ठीक आहे. मग 4 मध्ये जर पुट केलं तर y प्लस 5 इंटू 2.733 इक्वल्स टू 15. मग बघा त्याचं आन्सर किती येतं. मग बघा इथं y इक्वल्स टू काय राहणार आहे, y इक्वल्स टू 15 बाय हे बॉटम साईडला येणार 5 इंटू 2.733. ठीक आहे. मग y इक्वल्स टू किती येतं काढा बरं कॅल्क्युलेटरमध्ये. तर करायचं 5 त्याच्यानंतर ना 15 डिवाइड बाय मग ते येतं बघा 1 पॉईंट. मग बघा इथं तुम्ही लिहिलं ना, मग y इक्वल्स टू 15 डिवाइड बाय 5 इंटू 2.733. ठीक आहे. सॉरी 1 मिनटं बघा इथं चुकलेलं आहे आपलं थोडंसं. ठीक आहे. तर आपलं इथं बघा y इक्वल्स टू काय आहे. मग बघा हा काय इथं प्लस इकडे गेलं काय होईल ते मायनस होईल. ठीक आहे. 15 मायनस 5 इंटू 2.733. मग हे जर केलं तर y इक्वल्स टू किती येतं 15 मायनस 5 इंटू 2.733. त्याचा आन्सर येतं बघा 1.33. ठीक आहे. 1.33. मग बघा आपल्याला y इक्वल्स टू किती भेटलं 1.33 भेटलं. ठीक आहे. आता नाव मग परत काय करायचं नाव y इक्वल्स टू 1.33 and z इक्वल्स टू 2.733 पुटिंग इन इक्वेशन. मग बघा आता कुठल्या पण 3 पैकी एका इक्वेशन मध्ये पुट करायचं. मग सपोज आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. मग इक्वेशन नंबर पुटिंग इन इक्वेशन 1. ठीक आहे. 1 नंबरचं इक्वेशन काय होतं आपलं 2x प्लस 3y. मग 1 नंबरचं इक्वेशन लिहून घ्यायचं 2x प्लस 3y प्लस z इक्वल्स टू 13. ठीक आहे. मग बघा आता इथं 2x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला 2x ॲज इट इज. मग 3y ची व्हॅल्यू पुट करा 1.33. ठीक आहे. प्लस z ची व्हॅल्यू पुट करा. z किती आहे 2.733 इक्वल्स टू 13. मग बघा 2x इक्वल्स टू 13 मायनस 2.733 मायनस 3 इंटू 1.33. ठीक आहे. याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं. मग आता कॅल्क्युलेशन करा 13 मायनस 2.733 मायनस 3 इंटू 1.33. ठीक आहे. त्याचा आन्सर येतं बघा 6. बघा 6.277. ठीक आहे. आणि इथं काय आला 2x. मग बघा आता 2x इक्वल्स टू 6.277 आहे. मग x इक्वल्स टू किती आहे तर 6.277 डिवाइड बाय 2 करायचं. ठीक आहे. मग डिवाइड बाय 2 जर केलं आपण तर त्याचा आन्सर येतं बघा ते 3.132. ठीक आहे. मग इथे लिहायचं x इक्वल्स टू 3.132. ठीक आहे. मग बघा आपल्याला आता तिन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली बरोबर. म्हणजे आपलं काय आहे z इक्वल्स टू 2.73 आलं तर नंतर ना y इक्वल्स टू किती आलं तर 1.33 आणि x इक्वल्स टू किती आलं 3.132. ठीक आहे. मग लास्टला लिहायचं सगळे व्हेरिएबल्स एका ठिकाणी लिहायचे. ठीक आहे. x इक्वल्स टू 3.132 y इक्वल्स टू 1.33 आणि z इक्वल्स टू 2.733. ठीक आहे. हे आपले फुल फायनल आन्सर आले.
मग बघा आपला आता हा 6 मार्काचा प्रॉब्लेम होता. याच्यामध्ये आपण काय केलं, स्टार्टिंगला आपण इथं 2 इक्वेशनमधून एक व्हेरिएबल रिड्यूस केलं, नंतर राहिलेल्या 2 इक्वेशनमधून परत एक व्हेरिएबल रिड्यूस केलं, आणि त्या 2 इक्वेशन आपण काय केलं, एक्सला रिड्यूस केलं. आधी सगळ्यात पहिले काय केलं, एक्सला रिड्यूस केलं बघा इथं. आणि बघा रिड्यूस करताना कोएफिशियंट सेम पाहिजे तरच रिड्यूस होईल, अदरवाईज होईल का नाही. मग त्यासाठी कोएफिशियंट सेम करावं लागते. मग कोएफिशियंट सेम करायसाठी आपण काय करतो, ज्या इक्वेशनचं कोएफिशियंट जास्त आहे आणि दुसऱ्या इक्वेशनचं कमी, मग ज्या इक्वेशनचं कमी राहतं त्याला मल्टिप्लाय करतो. नाही तर तुम्ही म्हणशाल सर या इक्वेशनला डिवाइड केलं तरी पण होतं, पण डिवाइड करणं थोडं कॉम्प्लिकेटेड राहतं, मल्टिप्लिकेशन सोपं राहतं, म्हणून आपण काय करतो, मल्टिप्लाय करून रिड्यूस करतो. ठीक आहे. मग रिड्यूस केल्यानंतर ना बघा आपल्याला एक इक्वेशन भेटलं 4 नंबरचं, y + 5z = 15. मग नंतर ना परत दुसऱ्या 2 इक्वेशन म्हणून आपण एक व्हेरिएबल रिड्यूस केलं, आणि तिथं परत आपल्याला एक इक्वेशन भेटलं बघा इथं. मग नंतर ना या 2 इक्वेशन जे भेटले यांच्यामध्ये परत आपण काय केलं, एक व्हेरिएबल रिड्यूस केलं, कोणतं, y. मग आपल्याला झेडची व्हॅल्यू भेटली. मग z = आलं. त्याच्यानंतर z = भेटल्यानंतर आपण इक्वेशन 4 मध्ये त्याची व्हॅल्यू पुट केली, मग आपल्याला y ची व्हॅल्यू भेटली. मग परत 2 जे व्हेरिएबल्स x, z आणि y, त्यांची जी व्हॅल्यू होती आपण 1 नंबरची इक्वेशनमध्ये पुट केली, आणि आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली. मग तसं आपल्याला तिन्ही इक्वेशनची काय भेटली, व्हॅल्यू भेटली. ठीक आहे. म्हणजे ही एक मेथड आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर नेक्स्ट प्रॉब्लेम पण पेपरमध्ये 6 मार्कला आलेला आहे. ठीक आहे. कधी कधी ही जी मेथड आहे हिचा प्रॉब्लेम 6 मार्कला पण येतो, कधी 4 मार्कला पण येतो. तर 4 मार्काचा प्रॉब्लेम थोडासा सिंपल राहतो. त्याच्यामध्ये काय आहे की एकाच याच्यामध्ये आपल्याला मे बी व्हॅल्यू भेटू शकते, किंवा म्हणजे 4 मार्काचा प्रॉब्लेम आला तर लवकर सॉल्व्ह होईल, त्याच्यात नंबर ऑफ स्टेप इन्क्रीज होणार नाही. आणि जर कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आला तो 6 मार्काला येईल. ठीक आहे. एकदम सोपी मेथड आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला व्हेरिएबल रिड्यूस करायचं आहे. चला मग आता नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम पण 6 मार्कासाठी आलेला आहे पेपरमध्ये. मग लिहा, solve the system using Gauss elimination method. Gauss elimination method. मग लिहा इक्वेशन x + 4y + 9z = 16. त्याच्यानंतर ना दुसरं इक्वेशन आहे 2x + y + z = 10. आणि नंतर ना इक्वेशन आहे 3x + 2y + 3z = 18. बघा आता हा जो प्रॉब्लेम आहे तो 6 मार्क्ससाठी आलेला आहे. किती मार्कासाठी, 6 मार्क्स. ठीक आहे. तर मग आता आपण हे सॉल्व्ह करणार आहे. तर बघा आता पहिले गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहा. गिवन इक्वेशन्स. ठीक आहे. मग लिहायचं x + 4y + 9z. बघा आता मी झेड कसा असा झेड काढून त्याच्यावरती एक आडवी लाईन काढतो का, कारण की 2 मध्ये त्याच्यामध्ये डिफरन्स कळायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. कधी कधी सेम वाटतं, मी त्याला तसं झेड लिहितो. ठीक आहे. इक्वेशन नंबर 1. नंतर इथं 2x + y + z = 10. इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं इक्वेशन बघा 3x + 2y + 3z = 18. आणि ही इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता बघा आपण कोणतं व्हेरिएबल रिड्यूस करू शकतो. तर इथं बघा याचं आणि याचं पण हे म्हणजे नाही का, तिन्हीचे पण कोएफिशियंट वेगवेगळे, वायचे पण तिन्हीचे वेगवेगळे. ठीक आहे. आणि याचे पण वेगळे. ठीक आहे. कारण की याचं 9 आहे, याचं 3 आहे, आणि याचं 1 आहे, आणि इथं 16 आहे. हे पण म्हणजे नाही का इकडचं काही बघायचंच नाही, फक्त व्हेरिएबलचं कोएफिशियंट बघायचं. बघा आता आपल्याला आपण इक्वेशन
टू 1 मधून मायनस किंवा बघा आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, कोइफिशियंट सेम करावं लागेल. कशाचा? तर इक्वेशन नंबर 1चा 2 सोबत. मग आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 1ला 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल, जेणेकरून काय होऊ शकतं आपलं. मग इथं लिहा. आता बघा सगळ्यात पहिले लिहायचं, आपण कोणतं व्हेरिएबल रिड्यूस करणार, तुम्ही कोणतं पण करू शकता, पण आपण काय करायचं, एक्स रिड्यूस करू. ठीक आहे. मग एक्स बघा, मग इथं लिहा पहिले इल्युमिनेट एक्स व्हेरिएबल फ्रॉम 1 and 2. मग बघा 1 and 2 पासून आपल्याला एक्स व्हेरिएबल काय करायचं, रिड्यूस करायचं. मग कसं रिड्यूस करीत, मग इथं लिहायचं आता बघा इथं कोइफिशियंट 2 आहे, इथं मग 2 न मल्टिप्लाय करायला, मग इथं लिहायचं 2 मल्टिप्लाइंग 2 इक्वेशन 1. मग 1ला काय करायचं, 2 नी मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग आपण जर 1ला 2 नी मल्टिप्लाय केलं तर मग बघा इथं काय येणार, 2x प्लस, मग बघा 4 दुने 8 होईल. ठीक आहे. 8y प्लस 9 दुने 18, 18z इक्वल्स टू 16 दुने 32. ठीक आहे. मग आता हे झालं इक्वेशन नंबर 4. मग याच्यामधून काय करायचं, आता बघा इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 2. मग बघा ह्या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करायचं. मग आता इथं काय करणार, आपण पहिले दोन्ही इक्वेशन लिहिणार. सगळ्यात पहिले 4 नंबरचं इक्वेशन लिहा, 8y प्लस 18z इक्वल्स टू 32. ठीक आहे. नंतर ना आता बघा मायनस करायचं आहे. मग इक्वेशन नंबर 2 लिहा, 2x प्लस y प्लस z इक्वल्स टू 10. मग बघा आता हा मायनस इथं मायनस आल्यानंतर ना काय होईल, मग बघा हे प्लस आहे तर प्लसचं काय होईल, इथं मायनस होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा हा मायनस प्लस मायनस, इथलं साईन चेंज होईल. हा मायनस प्लस मायनस, इथलं पण साईन चेंज होईल. त्यानंतर मायनस प्लस मायनस, इथलं पण साईन काय होईल, चेंज होईल. मग बघा चेंज झाल्यानंतर ना आपल्याला आता इक्वेशन कसं येईल, बघा आडवी लाईन मारतो इथं. मग बघा हा -2x आणि +2x काय होणार, एकमेकांसोबत कॅन्सल होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा इथं काय येईल, तर 8y मायनस y मायनस, मग बघा प्लस साईन म्हणजे का मोठेच साईन भेटणार, मोठेच साईन काय 8y. ठीक आहे. मग इथं प्लस येणार 7y. मग 18 मधून एक गेली खाली, इथं राहिली 17z आणि 32 मधून 10 गेले 22 राहिले. हे झालं आपलं इक्वेशन 5. ठीक आहे. इक्वेशन नंबर 5 नाव द्यायला. बघा आता एक व्हेरिएबल, दोन इक्वेशन मधून आपण एक व्हेरिएबल रिड्यूस केलं. आता ह्या दोन इक्वेशन पासून आपल्याला एक व्हेरिएबल एक्स रिड्यूस करायचं. ठीक आहे. पण याचा आणि याचा कोइफिशियंट सेम आहे का, नाही. मग बघा आता इथं दोन्हीचा पण कोइफिशियंट वेगवेगळा आहे. मग आपण इथं 3 आणू शकतो का याला, नाही. आणि इथं पण आपण 2 आणू शकत नाही डिवाइड करून पण. मग अशा केसमध्ये काय करायचं, मग बघा आता आपल्याला याला पण 3 न मल्टिप्लाय करावं लागेल, याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं लिहायचं स्टेप सेकंडमध्ये, मग लिहा इक्वेशन नंबर 2 मल्टिप्लाइंग बाय 3 and इक्वेशन नंबर 3 मल्टिप्लाइंग बाय 2. ठीक आहे. इक्वेशन 2ला 3 नी मल्टिप्लाय करायचं, इक्वेशन 3ला 2 नी मल्टिप्लाय करायचं. मग बघा मल्टिप्लाय करा याला 3 नी, तर जर आपण याला 3 नी मल्टिप्लाय केलं, 3 दुने 6 होतं. मग इथं काय येणार 6x प्लस, मग इथं परत 3 नी मल्टिप्लाय केलं 1y ला, मग इथं येणार 3y प्लस, इथं काय 1 आहे, 1z इंटू 3 जर केलं 3z, मग परत 10 इंटू 3 इक्वल्स टू 30 येणार. ठीक आहे. किती येणार 30. त्याच्यानंतर ना ह्या इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय करायचं. 3x इंटू 2 जर केलं तर 6x. त्याच्यानंतर ना आता 3 बघा याला 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे, 2 दुने 4. ठीक आहे. मग इथं येणार 4y प्लस 3 दुने 6, मग इथं येणार 6z इक्वल्स टू
इथं 18 दुने 36. ठीक आहे. मग बघा हे दोन इक्वेशन भेटले आपल्याला. मग हे इक्वेशन नंबर सपोज आपण याला नाव देऊ 6 आणि याला 7. मग बघा आता आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायची एकमेकांपासून. मग बघा आपण काय करू, 7 - 6 करू. तुम्ही 6 - 7 पण करू शकता, पण 6 - 7 जर केलं तर इथं जर बघा म्हणजे ही व्हॅल्यू मोठी येईल, मग इथं मायनस साईन येईल दोन्ही बाजू. त्याच्यामुळे आपण काय करू, मोठ्या इक्वेशनमधून मग इथं लिहा इक्वेशन 7 - इक्वेशन 6. मग लिहा रिव्हर्समध्ये 6x + 4y + 6z = 36. नंतर मग मायनसमध्ये बघा इथं किती आता, मग इक्वेशन नंबर 6 लिहा. इक्वेशन नंबर 6 बघा 6x + 3y + 3z = 30. मग बघा इथं मायनस मायनस काय होणार, म्हणजे नाही का मायनस साईन आहे, आता साईन सगळ्यांची चेंज होणार. मग बघा इथं हे मायनस प्लस मायनस होणार, नंतर नाही मायनस प्लस मायनस होणार, इथं पण प्लस मायनस मायनस होणार, आणि इथं पण प्लस 30चं -30 कन्वर्ट होणार. का, कारण की इकडं बाहेर मायनस साईन आहे. ठीक आहे. मग आता बघा रिड्यूस कोणते कोणते व्हेरिएबल होईल, तर एक्स रिड्यूस होईल. का, कारण की दोघांचं पण कोइफिशियंट सेम आहे. मग 6x - 6x कॅन्सल झाला, आणि नंतर काय राहिलं, मग इथं वायची तिथं बघा मग 4y - 3y, मग इथं येईन फक्त एक सिंगल वाय प्लस, मग इथं 6z - 3z इथं येणार आहे 3z. ठीक आहे. = मग 36मधून 30 गेले खाली किती राहिले 6. मग इक्वेशन नंबर 8. मग बघा आता आपल्याला दोन कोइफिशियंटचे इक्वेशन भेटले. मग हे दोन इक्वेशन आहे हे नंतर लिहून घ्या ॲज इट इज. बघा नेक्स्ट पेजवरती लिहू आपण कोणते दोन इक्वेशन भेटले तुम्हाला. तर बघा पहिलं इक्वेशन भेटलं होतं 7y + 17z = 22. हे इक्वेशन नंबर किती होतं, 4 होतं. ठीक आहे. आणि नंतरचं इक्वेशन कोणतं भेटलं 8 नंबरचं, तर ते इक्वेशन भेटलं बघा आपल्याला ते किती भेटलं बघा ते भेटले आपल्याला y + 3z + 6. ठीक आहे. ते लिहा y + 3z = 6. ठीक आहे. बरोबर बरोबर आहे. ठीक आहे. मग आता बघा इथं या दोनमध्ये आता रिड्यूस करायचं आहे आपल्याला, तर मग काय करावं लागेल आपल्याला, मग बघा इथं इक्वेशन नंबर 6ला काय करावं लागेल, 7ने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा त्यांचं कोइफिशियंट सेम होईल. मग इथं लिहा इक्वेशन 8 मल्टिप्लाइड विथ 7. ठीक आहे. मग 7ने जर मल्टिप्लाय केलं 7y + 7 × 21 z = 6 × 42. ठीक आहे. 7 × 42. ठीक आहे. नंतर हे इक्वेशन याच्यातनं मायनस करा y + 17. थांबा एक मिनटं गडबड न करू. आता हे जे इक्वेशन भेटलं ना आपल्याला, मग इथं लिहा याला 9 नंबर. मग इथं लिहायचं इक्वेशन 9 - इक्वेशन 4. मग हे लिहून घेत असंच 7y + 21 z = 42 - 7y + 17z = 22. ठीक आहे. मग आता बघा इथं साईन चेंज होईल. का, कारण की मायनस साईन आहे सगळीकडं. इथं बघा हे मायनस होईल, हे पण मायनस होईल, हे पण मायनस होईल. ठीक आहे. मग आता काय होणार, सेम सेम कोइफिशियंटचे रिड्यूस होऊन जाणार. मग y रिड्यूस झाला. ठीक आहे. मग z = किती आलं बघा, मग 3 आणि 1 4 4z. त्यानंतर ना इथं 42मधून 22 गेले खाली राहिले 20. z = 20/4. मग z = किती येणार 5 येणार. मग z = किती आलं 5 आलं. बघा आपल्याला झेडची व्हॅल्यू भेटली. मग आता पुटिंग इथल्या
झेड इक्वल्स टू 5 इन इक्वेशन 8. 8 नंबरचं इक्वेशन काय आहे, वाय प्लस 3z इक्वल टू 6 आहे. ठीक आहे. मग झेडच्या जागेवरती काय करायचं आपल्याला, 5 पुट करायचं, 6. वाय इक्वल्स टू किती येणार, 6 मायनस 15, 5 त्रिक 15 होतं ना. मग वाय इक्वल्स टू किती आलं आपलं, -9. ठीक आहे. मग आता आपल्याला हे काय करायचं, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं. मग लिहा इथं पुटिंग y equals to -9 and z equals to 5 in equation 1. इथे लिहा 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये जर पुट केलं तर काय होईल बघा, इक्वेशन नंबर 1 लिहून घ्या परत. तर इक्वेशन नंबर 1 काय आपलं, x प्लस 4y प्लस 9z इक्वल्स टू 18. ठीक आहे, बरोबर ना. मग आता काय करायचं, त्याच्यामध्ये पुट करायचं. मग एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तो तसा राहू द्यायचा, 4 इंटू -9 प्लस 9 इंटू 5. ठीक आहे. झेडची व्हॅल्यू किती, 5 इक्वल्स टू 18. ठीक आहे. मग एक्स इक्वल्स टू, मग एक्स इक्वल्स टू बघा, थांबा 1 मिनटं. आता बघा इथं 4 इंटू -9 किती होणार, 9 चौक 36. आणि त्याला साईन मायनस येणार का, कारण की 9ला मायनस आहे. प्लस 9 5 45 इक्वल्स टू 18. मग बघा एक्स इक्वल्स टू, मग 45 मायनस 36 जर केलं तर किती येतं, 9 राहतं. ठीक आहे. इथं लिहा 18 प्लस 36 मायनस 45. मग इथं बघा एक्स इक्वल्स टू किती येणार, एक मिनटं. इक्वेशन नंबर 1 बघा, 1 मध्ये इथं 16 आहे. ठीक आहे, 18 नाही. तर बघा आपण पहिल्या पानावर जाऊन बघा. ठीक आहे, बघा इथं 16 आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार, इथं बघितलं नाही 16 आहे ना, आपण 18 लिहिलं होतं. हे 16 आहे. ठीक आहे. तर 16, इथं पण 16, इथं पण 16 आहे. ठीक आहे. मग बघा आता इथं हे 16 होणार. मग 36 मधून 45 जर गेले तर किती राहतं, 9 राहतं. ठीक आहे. एक्स प्लस 9 इक्वल्स टू 16 आणि एक्स इक्वल्स टू 16 मायनस 9. मग 16 मायनस 9 किती येतं, तो 16 मधून 9 गेले, खाली राहिले 7. मग बघा आपला आन्सर किती आलं, एक्स इक्वल्स टू 7 आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवरती बघा, मग इथं लिहायचं लास्टला एक्स इक्वल्स टू 7, वाय इक्वल्स टू किती आलं होतं, -9 आलं होतं, आणि झेड इक्वल्स टू 5 आलं होतं. ठीक आहे. हे काय आपले फायनल आन्सर आले. बघा आपण पहिले काय केलं, तर एक व्हेरिएबल रिड्यूस केलं 2 इक्वेशनमधून. त्यांच्यामध्ये एका इक्वेशनला आपण कोएफिशियंट सेम करायसाठी 2 मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर रिमेनिंग 2 इक्वेशन 2 आणि 3 मधून आपण एक व्हेरिएबल रिड्यूस केलं. मग आपल्याला इथं एक इक्वेशन भेटलं होतं आणि इथे एक इक्वेशन भेटलं. ठीक आहे. इथं किती भेटलं होतं, 7y मायनस 17 झेड इक्वल्स टू 22 भेटलं होतं, आणि इथं y प्लस 32 इक्वल्स टू 6 भेटलं होतं. मग या 2 इक्वेशनवरून आपण वायला रिड्यूस केलं. मग वायला रिड्यूस केल्यानंतर आपल्याला झेडची व्हॅल्यू भेटली. ठीक आहे. वायला रिड्यूस केल्यानंतर आपल्याला इथं झेड इक्वल्स टू किती भेटलं, 5 भेटलं. मग ती जी व्हॅल्यू आहे झेड इक्वल्स टू 5, ती आपण एका इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला वाय इक्वल्स टू 9 भेटलं. नंतर परत
आपण त्या दोन x आणि y ची व्हॅल्यू काय केली, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली आणि 1 मध्ये पुट करून आपल्याला काय भेटलं, तर x = 7 भेटले आणि तिन्ही व्हेरिएबलची आपण लास्टला इथं व्हॅल्यू लिहिली. ठीक आहे, ही होती गॉस इल्युमिनेशन मेथड. आता उद्या आपण काय करणार, गॉस सिडल मेथड बघणार. ठीक आहे, आणि नंतर ना जॅकोबियन मेथड बघणार. आता ही मेथड सगळ्यात सोपी मेथड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नुसतं व्हेरिएबल रिड्यूस करायचे. तुम्ही 10वी पर्यंत पण हे मेथडचा यूज केला असेल. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण सॉल्व्ह करणार आहे गॉस सिडल मेथड. ठीक आहे, तर गॉस सिडल मेथड पण याच्यासारखी सोपी आहे, जास्त काही अवघड नाही. पेपरमध्ये 6 मार्काला याच्यावर प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, 6ला किंवा 4 मार्कासाठी तुमच्या केस स्कीममध्ये येऊ शकतो. ठीक आहे, तर मग बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू.